लाज वाटली पाहिजे तुम्हाला माझा बाप म्हणून घेण्याची। अहो तुम्ही त्यांना तुमची चप्पल चाटायला लावली। अहो कुठून आणता एवढा द्वेष? कुठून आणता? निदान त्या देवी आईची तरी थोडीशी भीती बाळगा ना रावसाहेब। तुम्हाला कळतंय का तुम्ही कसं वागताय? तुम्हाला आम्हाला संपून टाकायचं ना? ठीक आहे, आजपासून हा उंदीर मांजराचा खेळ आपण बंद करूया। तुम्ही आमचा जीव घेऊन टाका। युवराज आज जा, रॉकेलचा डब्बा आणि माचीस घेऊन ये। आज मी स्वतःला झाडून घेतो। बस झाली तुझी नाटकं, कळलं ना? शांत बसायचा। आता यापुढे मी तमाशा करणार आणि तुम्ही फक्त बघायचं। तू कोणासमोर बोलतोयस कळते का तुला? समजतंय? तुम्ही सगळे यांना घेऊन आज इथे फक्त आम्हा दोघांना एकटं सोड। बाप काय असतो बघायचं? हा जो आहे ना ह्याला बाप म्हणतात। जो आपली ऐपत नसताना फक्त आपल्या मुलीच्या आनंदासाठी स्वतःच्या जीवाचं रान करतोय। जो आपल्या मुलांच्या आनंदासाठी त्यांच्या सुखासाठी कोणताही त्याग करायची तयारी ठेवतो ना त्याला बाप म्हणतात। ह्या फक्त बांगड्या नाहीये, तर एक बाप आपल्या मुलीसाठी काय करू शकतो त्याची जाणीव आहे। फक्त तुझ्यासाठी तुझे वडील ह्या माणसाचे पाय चाटायला तयार झाले। त्याच्या साक्षीदार असलेल्या ह्या बांगड्या तू अजिबात हातातून काढू नकोस। बिलीव्ह मी, तो दिवस नक्की येईल ज्या दिवशी तुझ्या हातात नगरकर घराण्याचे पारंपरिक तोडे पण असतील। कारण त्या दिवशी समानतेचा विजय झालेला असेल। गरीब श्रीमंत, उच्च नीच ह्यातली दरी संपलेली असेल। ना मला माफ करा। अहो छोटे मालक, अहो काय करताय? असं करू नका। हो खरं तर तुमच्या समोर उभं राहण्याची आमची कोणाचीच लायकी नाहीये। तरी पण अण्णा
डुकराच्या पाया पडतोस तू आणि ते माझ्या समोर. या सगळ्यांच्या समोर मला मान खाली घालायला लावतोस. हा मुक्त मारतो यांना. मला किती मारायचंय. थोडी मस्ती. दादा प्लीज. तुम्ही जोपर्यंत मुक्ताला माझी बायको म्हणून, या घराची सून म्हणून स्वीकारत नाहीत ना, तोपर्यंत मी तुम्हाला माझा बाप म्हणून स्वीकारणार नाही. आणि आज हिच्या वडिलांबरोबर जे काय तुम्ही वागलायत ना, उद्या तुम्ही आम्हाला स्वीकारलत ना, तरी त्या कृत्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ नाही करणार रावसाहेब नगरकर. चला निघू. थांबा. हो का चाललाय? छोटे मालक आम्हाला जाऊ द्या. तुमचा मुक्ताचा लळा लागला तर पाय जड होईल आणि इथून निघता येणार नाही. आधीच सगळ्या गोष्टी अवघड होऊन बसल्यात आमच्यासाठी, त्या आणखी अवघड करू नका. एकीकडे तुमच्या व आमचा जीव असला तरी दुसरीकडे मालकांच्या पायाशी इमानदारी आहे आमची. आज तुमच्या दोघांमुळं आमच्या सगळ्यांच्या समोर त्यांचा अपमान झाला. राहून राहून लय मोठा गुन्हा केल्यासारखं वाटायला लागलंय मला. मोठ्या मालकांच्या जीवाला चांगलीच ठेस लागली असन. दादा नाही, नको ते. ताबडतोब जा आणि बघ तो आत्माराम. त्याचं कुटुंब इथून गेलं की नाही? अरे त्यांना जाऊ द्यायचं नाहीये. त्यांचा इथे अपमान होतोय कळल्यानंतर सारंग आणि मुक्ता त्यांना इथे राहू देणार नाहीत आणि आपण त्यांना इथून जाऊ द्यायचं नाहीये. जा अडव त्यांना. अरे मी काय बोलतोय कानामध्ये शिरतं का नाही? थांबव त्यांना. हो दादा.